संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। आज विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक पार पडली व कर्जत जामखेड चे विधान परिषदेचे आमदार भाजपाचे नेते प्राध्यापक राम शिंदे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। याबाबत विधान भवन आवारात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी त्यांच्याशी व त्यांच्या आई व पत्नी सौ आशाताई राम शिंदे यांच्याशी खास बातचीत केली आहे, ते पाहूया। काय सांगा, लय गर्दी आहे गावाकडून। सभापती पदी निवड झाली, आपली काय भावना आहेत? काही नाही, झाली निवड, एकमताने निवड केली। मस्त झालं, इथेच भेटतो आपण। सत्ताधारी पक्षांनी मांडलेला ठराव आणि मला दिलेली उमेदवारी, विरोधी पक्षांनी देखील एकमताने हा ठराव पारित केला आणि मला या पदावर बसवलं। निश्चित स्वरूपामध्ये विधिमंडळाच्या कामकाजामध्ये त्या पदाला न्याय देण्याची भूमिका घेईल, स्वतःलाही सिद्ध करेल आणि लोकशाहीमध्ये विधिमंडळाचं कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने उच्च दर्जाचं होईल याच्याकडे लक्ष देईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते आताच नवनिर्वाचित सभापती प्रोफेसर राम शिंदे यांनी सांगितलेले की मी नक्कीच या पदाला न्याय देईल आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब सुद्धा होतं उपस्थित इथं। त्यांच्या पत्नी आशाताई यांच्याशी बातचीत केली आपण आणि आई सुद्धा होत्या आणि या सगळ्या आनंद भावना आपण आपल्या चॅनलवर पाहतोय। विधान भवन नागपूर या ठिकाणी त्यांच्या आई आपण पाहतोय। आई यांच्याशी पण आपण, आई काय सांगाल एवढ्या मोठ्या आनंद झाला म्हणून सांगायला? आनंद झालाय, तर अशा भावना आहेत आईंच्या। चांगला आनंद झाला, आनंद झाला। असं आपण आईंशी पण बातचीत केलेली आहे आणि सर्व मतदारसंघातील नागरिक, त्यांच्या पत्नी आशाताई आपण पाहतोय आणि सर्व राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या मतदारसंघातील परिवार जो आहे तो मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे विधान भवन नागपूर या ठिकाणी। राम शिंदे सरांची विधान परिषद सभापतीपदी निवड झाली, काय भावना आहेत आपल्या? अतिशय एकदम मनापासून चांगलं वाटतंय। कुठंतरी साहेबांच्या जो पराजय झालता, एक महिना सगळं मतदारसंघातलं आणि परिवारातलं वातावरण एकदम दुःखाचं होतं, पण आज सगळ्यांना मनापासून सगळ्यांना चांगलं वाटलं। मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते सगळे साहेबांसाठी आज 1000-2000 माणसं इकडे आलेले आहेत। आम्ही सगळे नातेवाईक परिवारातले सगळे माणसं आज इथं उपस्थित राहिलो आणि ती एक पराजयाची जी दुःख होतं ते आज भरून निघलं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। या होत्या राम शिंदे यांच्या पत्नी आणि त्यांनी सांगितलेलं की जो पराजय झाला होता तो आज दुःख वाटत होतं, ते दुःख साईड बाजूला निघालं आणि या ज्या विजयामुळे आनंद होतोय। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, नागपूर। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।